मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि मी करत आहे मुंबई टू केदारनाथ बाय रोड हिचायकिंग करत जाणार आहे. एक नंबर आ रहा है, चालू होगा. जय भोले. तर मित्रांनो, आपल्याला पहिलीच लिफ्ट भेटलेली आहे, या भावाने घेतलेली आहे. तिथं आपण थंडा जरा पिलो. यांनी आपल्याला आता भिवंडीपर्यंत सोडणार आहे. ठाण्याच्या बाहेर आलो होतो, तिथून पहिलीच लिफ्ट आपल्याला भेटलेली आहे. तुला थँक्यू. आता इंदौर तो मेरा नंबर ले लो, मैं अभी शाम को निकलूंगा इंदौर के लिए. शाम को निकलोगे? अभी यहाँ से कितने बजे तक पहुँच जाओगे? मतलब निकलोगे यहाँ से? रात में निकलूंगा. अच्छा, तो कल मिल जाओगे? मतलब कल का मैं आपको फोन लगा लूंगा तो बिठा लूंगा. चलेगा फिर चलेगा. जाना ओके. इंदौर तक तुम पहुंच जाओगे. सुबह नहीं तो रात रात को को- आप हमारे साथ चल रहे ना. किधर अभी? हाँ शाम को. शाम को. हाँ, अभी तो मैं आगे आगे चलूँगा, जहाँ तक पहुँच जाऊँगा. हाँ, फोन लगा लेना. हाँ, फोन लगा लूँगा. गरम होत आहे ना, ऊन पण भरपूर आहे आणि ट्रॅफिक बघा फुल एकदम गरमी चालू आहे एकदम. आणि या उन्हातून आता मी थांबलो आहे एका सेंटरमध्ये. बघूया आता आपल्याला इथून एक लिफ्ट भेटते का. एक लिफ्ट भेटली होती, त्यांनी मला फोन नंबर दिला आहे त्यांचा. ते बोललेत की रात्री परत मी डायरेक्ट आम्ही झाशीला जाणार आहोत. तर त्यांचा जर फोन आला तर आपल्याला डायरेक्ट इथून डायरेक्ट झाशीपर्यंतची आपल्याला राईड भेटू शकते. मस्तपैकी आपण डायरेक्ट आरामात पोहोचू शकतो. तर बघूया आपण आता मुंबई टू केदारनाथ प्रवास हा एकदम 1700 ते 1800 किलोमीटरचा राहणार आहे. त्यामध्ये आपण हात दाखवून गाडीतनं जायचं आहे किंवा पायी पण आपण मध्ये मध्ये चालत जाऊ. बघूया 15 ते 20 दिवस जाऊ शकतात आपल्याला केदारनाथ पोचायला. गाड्या काय थांबत नाही, तरी पण आपण गाड्यांना हात दाखवूया. बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो. ऊन पण लय बेकार चालू आहे. कुठपर्यंत जाता तुम्ही? मला सोडू शकता? हा, इथे जायचं. मी चाललो केदारनाथला बाय रोड हिचायकिंग करत. तर तुम्ही मला जिथपर्यंत जाता तिथपर्यंत सोडू शकता? नाशिक रोड पर्यंत जाणार. हां हां, सरळ सरळ. ओके, थँक्यू. हो, म्हटलं तरी 20 किलोमीटरची चांगली बाईक राईड भेटली. पाणी बिनी पितो जरा मस्तपैकी. त्यानंतर निघूया आपण पुढचा प्रवास सुरू करूया. आता कुठे जाता तुम्ही? नाशिक जातो. अच्छा, मला नेता तिथपर्यंत. चालेल, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला तिसरी लिफ्ट भेटलेली आहे. ती पण डायरेक्ट भिवंडी ते डायरेक्ट नाशिक. लगभग नाही म्हटलं तरी 100-1 किलोमीटर आहे ना. आता आपल्या प्रवासातले 100 किलोमीटर कमी होणार आहेत या दादांमुळे. आणि बघूयात आपला प्रवास कसा आता पुढे चालू होणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही नाही म्हटलं तरी 50-60 किलोमीटर गाडी चालल्याच्या नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलं आहे जेवण करण्यासाठी. ही आमची गाडी आहे. इथून आता आम्ही अजून किती किलोमीटर असेल आपला? आपल्याला 150-200 अजून 150-200 किलोमीटर मालेगावपर्यंत आपण पोचणार आहोत. आज चांगलीच मोठी लिफ्ट भेटलेली आपल्याला, या दादाने दिली आपल्याला लिफ्ट. तर मित्रांनो, आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी हॉटेलमधनं. आता आम्ही निघालेलो आहे गाडी घेऊन. अजून इथून नाही म्हटलं तरी 180 असेल ना. 180 किलोमीटर 180 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आणि बघूया आता. आपली बॅग पण मागं ठेवले. आता आम्ही बसतो आणि निघतो. नाही म्हटलं तर 200-250 किलोमीटरची राईड भेटली डायरेक्ट मालेगावपर्यंत. चला.
सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर युट्यूबर सापडलाय आम्हाला, युट्यूबर. अरे युट्यूबर सापडलाय आम्हाला, एक युट्यूबर. यांचे मित्र आहेत आणि ते एकत्र भेटलेत. ते पण चाललेत आपल्या घरी आणि आम्ही पण चाललोय आपल्या घरी. आणि आम्ही चाललोय केदारनाथला आणि हे चाललेत आपल्या घरी. चाली केदारनाथ चालना तो गडी. पाऊसच पडणार की काय आता, असं वातावरण झालेलं आहे. आणि इकडचं गाव मुंबईपेक्षा तर एकदम वेगळीच फिलिंग आहे. गावात आल्यासारखं वाटतंय, एकदम लय भारी. एकदम आता पाऊस पडून गेलेला आहे. पावसाचं वातावरण आणि एकदम थंडगार हवा सुटले. मालेगावमध्ये आता मी पोचलोय. इकडे एकदम गार वातावरण आहे ना. वाव, एक नंबर आहे. चंद्रकोर सारखं चंद्र, एक नंबर. रावत एक नंबर होता सीन. खतरनाक खतरनाक. हे बघ ना दादा, हे बघ ना तू, पुरा युट्यूबर करून आणलाय ना मी. आपल्या गाडीत असतात तर हे मंडीचा माल नाही, युट्यूबचा माल राहते. हा भावाच्या दादांनी असं. मसोबा महाराज की जय. जय हो. म्हणा मसोबा महाराज म्हणा, बोले व्हायरल होऊ दे. मित्रांनो, मालेगाव पासून 10 ते 15 किलोमीटर पाठी आपण उतरलो. या भावाचा इकडे गाव आलाय. या गावातून ते आता आतमध्ये जाणार आहे. आणि आपण जाणार आहोत मित्रांनो. आता इथून पुढे बघूया. आपल्याला आता संध्याकाळ तर झाले, 7 वाजलेत. आता इथून पुढे आपल्याला राहण्याची सोय बघण्यासाठी आपण पेट्रोल पंप नाही तर कोणता तरी ढाबा जो भेटेल तिथं आपण विचारून आरामात टेंट वगैरे लावून मस्तपैकी झोपून जाऊ. बघूयात आता पुढे काय होतंय. भाऊला आता इथून निरोप घेऊया आपण. चला मित्रांनो, मी आता पोचलो आहे मालेगावच्या फक्त 10 ते 15 किलोमीटर मागे आहे. आणि एक पेट्रोल पंप आहे नायरा म्हणून, तिथंच मी आपला एक टेंट लावून टाकला आहे.
आजची रात्र आपण इथंच राहणार आहोत. इथले जे मॅनेजर होते त्यांच्याशी आपण बोललो आणि आपण आज इकडंच राहणार आहोत. भेटूयात उद्या सकाळी. उद्या तुम्हाला सकाळी दाखवतो इकडचा एरिया. आता जरा जास्तच रात्र झाली म्हणून काय दाखवता आलं नाही. चला तर भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट उद्या.